भारत न्यूज 44. पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट आणि पुरावाविरहित वाटणाऱ्या एका महिलेच्या खून प्रकरणाची यशस्वी उकल करत मुख्य आरोपी करण नामदेव पाटील वय वर्ष 27 याला अटक केली आहे. चिंचवली वाकडी गावच्या हद्दीत 11 एप्रिल 2026 रोजी जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. विशेष तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मृत महिलेची ओळख अनिता देवी भगवान राजभर वय वर्ष 30 अशी पटवली आहे. तपासादरम्यान करण पाटील हा तिच्या सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नासाठी होत असलेल्या दबावातून सुटका मिळवण्यासाठी आरोपीने 6 एप्रिल रोजी लोखंडी रॉडने वार करून अनिता देवीचा खून केला. त्यानंतर मृतदेह पनवेलमधील चिंचवली परिसरात आणून पेट्रोल ओतून जाळत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करून 8 जून रोजी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पनवेल तालुका हद्दीमध्ये दिनांक 11/4/2026 रोजी पोलीस पाटील यांच्याकडून चिंचवली नावाच्या गावात एक जळालेला मृतदेह पडलेला आहे असं माहिती पोलीस स्टेशनला सर्वप्रथम प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी पूर्ण घटनास्थळाची पाहणी केली, आजूबाजूला तपासणी केली. ते ठिकाण हे फॉरेस्ट एरियामधलं असल्यामुळे आणि खूप रिमोट असल्यामुळे तिथे कोणीही साक्षीदार किंवा जवळपास कोणीही बघितलेलं नव्हतं. मृतदेह संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. विशेष म्हणजे चेहऱ्याची कुठेही ओळख पटेल अशी परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत सातत्याने तपास करून आणि अनेक साक्षीदार तपासून सीसीटीव्ही बघून शिवाय वरिष्ठांनी ज्या वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करून टेक्निकल ॲनालिसिस आणि मिसिंगचा तपास या आधारे पनवेल तालुका टीमने आणि ACP पनवेल यांनी त्याचं जे मॉनिटरिंग केलं त्याच्या आधाराने दिनांक 8/6/2026 रोजी या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि यामध्ये आरोपी अटक झालेला आहे. आरोपीचा उद्देश ती महिला म्हणजे पहिले सुरुवातीला जे आपल्याला मृतदेह सापडला त्याच्यानंतर तिचं वय, कपडे, दागिने याच्या आधारे म्हणजे मूळ आपण काय केलं की तिचे जे दागिने होते, कारण बाकी तर सर्व जळालं होतं, पण दागिन्यांचे त्यांनी एकदम फोटो काढून त्याची शोधपत्रिका पाठवली. इव्हन म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात पाठवली CID कडे. या पोलिसांनी जो तपास केला तो असा केला की या जे दागिने हे कोण स्त्रिया घालतात, कोण या प्रकारचे घालू शकतात, त्याच्या आधारे त्या महिलेचा शोध घेतला आणि मग एक आपण स्टेप बाय स्टेप जात होतो. त्यावेळी समजलं म्हणजे तुम्ही एकदम मोटिव्हवर गेल्या, मी थोडं आधीच सांगते. तर त्यामध्ये मग समजलं की हे दागिने निष्पन्न केले की या कोण महिला घालू शकतात, कुठल्या प्रकारच्या. त्यानंतर तिचे कपडे, नंतर तिचा बॉडीवरून तिचा वयोगट जो डॉक्टरांनी पूर्ण आपल्याला माहिती दिली आणि वयोगटानंतर मग ती कोण आहे याच्यासाठी मिसिंगचा तपास केला गेला आणि मिसिंगच्या तपासामधून आपल्याला हा शोध लागलेला आहे. आरोपी एकच आहे आणि त्यांनी ती महिला त्याच्याकडे लग्न कर असा तगादा लावला होता. त्याला कंटाळून जाऊन त्यांनी तिला रॉडनी डोक्यात मारून तिची हत्या केली आणि जिथे हत्या केली तिथल्या ठिकाणापासून या रिमोट प्लेसवर तो घेऊन आला आणि तिला त्यांनी पेट्रोल टाकून डिझेल टाकून जाळण्यात आलं. इलिसिट याच्यातून नाही, आरोपी अनमॅरिड आहे, महिला लग्न झालेली आहे. नाही, कुठलंच नाही, काहीच नाही. त्या एकाच परिसरात राहणारे होते, एकमेकांना ओळखणारे होते, एकमेकांच्या फॅमिलीजही परिचित होते. ही महिला कोण आहे, आरोपीचा व्यवसाय काय आहे
आणि या ठिकाणी जे टाकलं त्याच्या परिचयाचा भाग होता का आरोपी? परिसर म्हणजे तो परिसर परिसराचा भाग नव्हता. तो इथे एकच वेळा पूर्वी आलेला. आम्ही जेव्हा इंट्रोगेशन केलं तेव्हा समजलं की तो एकच वेळा येऊन गेलेला. पण त्याला हे माहिती होतं की हा भाग हा एकदम रिमोट आहे किंवा इथे फारसं काही कोणी नाही, निर्जन होता. म्हणून तो इथे आला. टेक्निकल आणि डिजिटल एव्हिडन्स हम्म. काय फायदा झाला? तर याचा धुले साहेब आपल्याला विस्तृतपणे सांगतील. महिला काय काम करते? काय म्हटलं? महिला विवाहित होती का ती कसं? विवाहित होती महिला. तिला 3 मुलं होते आणि तिचं कॅटरिंगच्या कामाला जातात. हां. कॅटरिंगच्या कामाला. त्यांची आणि आरोपीची ओळख कुठे झाली? आरोपी आणि ही महिला जी आहे ती एकाच परिसरामध्ये राहत होती. आरोपीचे जे काका होते त्या काकांकडे भाड्याने राहत होते काही दिवस. नंतर तिने रूम बदलली. याने तिची ओळख झाली फॅमिली सोबत आणि त्या महिलेचं एकतर्फी प्रेम होतं त्याच्यावर. तर ती कंटिन्यू लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. तर त्याच्यातून हा प्रकार झाला. महिलेला नवऱ्याने सोडलं होतं. बरोबर आहे. जवळजवळ मागचे बरोबर. 1-1.5 वर्षापासून त्या नवऱ्याने तिला सोडलं होतं. तिला 3 मुलं आहेत. मुलं घेऊन ती उत्तर प्रदेशला निघून गेलेला आहे. एकटीच झाली. सध्या भावासोबत राहायची. आरोपी मूळ रूटचं कुठलं होतं? म्हणजे मूळ गाव त्याचं. कारण शिळफाटा. पाटील नाव आहे. मूळचा हा आहे शिळफाटा. शिळफाटा, फरकेपाडा. आरोपीने ज्या गाडीतून मृत महिलेला आणलं ती गाडी जप्त केलेली आहे का आणि आरोपी सोबत अन्य कोणी व्यक्ती होतं? सदरच्या गाडीच्या बाबत आमचा तपास चालू आहे. त्यामुळे आता मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. दुसरा प्रश्न. आरोपी सोबत अन्य कोणी? कारण एकटा तर अद्याप पावेटूच्या तपासात तो एकटाच आहे. गाडी स्वतःची होती का आरोपीची? नाही, तिने स्वतःची नव्हती. नातेवाईकाकडून ती गाडी घेतली. तर आरोपीने तिला पहिला कसं मारलं आणि मग इकडे कसं आले? आरोपीने शिळ फाट्याच्या जवळ एक निर्जन एरिया आहे त्या ठिकाणी ते गेले होते. तिथे वादविवाद झाला. त्या वादविवादामध्ये रागाच्या भरात त्याने खाली पडलेला रॉड उचलून तिच्या डोक्यात टाकला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर श्वास तिचा बंद झाला. मग हा घाबरून गेला. तर त्याने तिला गाडीमध्ये टाकलं. डिकीमध्ये टाकून आपलं ज्या ठिकाणी आपल्याला बॉडी मिळाली त्या ठिकाणी तिला गाडीतलंच पेट्रोल काढलं. मोटर सिटी गाडी होती, सीएनजी पेट्रोल गाडी होती. तिथं पेट्रोल काढून त्याने तिला जाळून टाकलं. म्हणजे पूर्वनियोजित कट नव्हता याचा. अचानक नाही, अचानक घटना अचानकच घडली. तिने अतिशय तगादा लावला आणि त्याला ते इरिटेट झालं किंवा सहन झालं नाही म्हणून ती घटना घडली. हे त्याच्या इंट्रोगेशन मधून आज म्हणजे जे आतापर्यंत निदर्शनास आलंय. तर या घटनेनंतर आपण तपास कसा केला? जरा माहिती रंजक आहे. 2 महिने बरोबर. त्या आरोपीच्या बरोबर, माहिती त्याच्यासाठी. ती महत्त्वाची. आता ही जी बॉडी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बॉडी पूर्णपणे जळालेली होती. बॉडीवरून कुठलाही आपल्याला पुरावा मिळालेला नाही. त्याच्यावर ओळख पटेल. तिच्या फक्त नाकातली जी नथ आहे ती नथ, कानातले आणि तिच्या हातामध्ये 2 धागे होते. एवढाच आपल्याकडे पुरावा होता. त्या अनुषंगाने आपण शोधपत्रिका तयार केल्या होत्या. त्या सगळीकडे पाठवल्या होत्या. परंतु लिमिटेड माहिती असल्यामुळे कोणाचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला आला नव्हता. त्यासाठी आमचा तांत्रिक तपास चालू होता. जे आपण तांत्रिक तपास करतो. टॉवर डंप वगैरे काढून त्या भागात कोण लोक आले गेले पॅरलली आमचं चालू होतं. त्याचबरोबर जे आम्हाला ऑसिफिकेशन टेस्ट मधून तिचं वय समजलं होतं त्या आधारे अशा किती महिला मिसिंग आहेत याबाबत MMR रिजन मध्ये आमचा तपास चालू होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सुद्धा मिसिंग आपण घेतल्या होत्या. साधारणतः 950च्या आसपास मिसिंग आपल्याला मिळाल्या होत्या. आपण प्रत्येक मिसिंग 1 बाय 1 चेक करत होतो. ही महिला मिळाली का, ही महिला आता कुठं आहे, आणि ज्या मिळालेल्या नाहीत त्या आपण बाजूला काढून ठेवलेल्या होत्या. तर असे एक 450 मिसिंग मध्ये 50 ते 52 महिला मिळून आलेल्या नव्हत्या. त्यावरती आपलं काम चालू होतं. तर काम चालू असताना आमचे जे हवालदार आहेत पनवेल तालुक्याचे, तर त्यांना ही मिसिंग त्यांच्याकडे होती. आम्ही त्या दिवशी मीटिंग घेतली तर त्या मीटिंग मध्ये ही मिसिंग डिस्कस झाली. डिस्कस झाल्यानंतर तिच्या नाकातलं, त्या कानातलं, नंतर तिच्या दोन्ही हातामध्ये धागे आहेत त्याच्यावरून ती बऱ्यापैकी मॅच झाली. मॅच झाल्यानंतर थोडासा तांत्रिक तपास केल्यानंतर लक्षात आलं की ज्या व्यक्तीसोबत ही बोलत होती त्याचं नाव करण पाटील आहे आणि त्यांनी दोघांनी पण 6 एप्रिलला मोबाईल बंद केलेले आहे. आपल्याला बॉडी मिळाली 11 एप्रिलला. दोघांनी पण मोबाईल बंद केले 6 एप्रिलला. तर त्यामुळे मग आपला डाऊट अजून वाढला. त्याच्यामध्ये अजून आपण डिटेलमध्ये तपास केला असता ज्यावेळेस आपली टीम त्याच्या घरी गेली त्यावेळेस त्यांनी मोबाईल स्वतःचा बंद करून टाकला. त्यामुळे आपला डाऊट अजून वाढला आणि ज्यावेळेस मग आपण त्याला घेऊन आलो त्याला थोडं विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी पुण्याची कबुली दिली. विशेष म्हणजे यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की 3 दिवसापूर्वीची बॉडी आहे. म्हणजे घटनाची ज्यावेळी पोलिसांची व्हिजिट झाली आणि फॉरेन्सिक तज्ञांची म्हणजे त्यांच्याकडून
ओपिनियन मागितलं तर त्यांनी 72 तासापूर्वी, म्हणून मग 11 तारखेच्या 3 दिवस आधी, म्हणजे जी मिसिंग आहे ते 8 तारखेच्या आधीचे तपासले गेले आणि म्हणून हे थोडस पॉसिबल झालं. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44.